आज आपण आपल्या किचनमध्ये शेवग्याच्या पानांपासून हेल्दी पराठा करणार आहोत. हा आधी पाला काढायचा कसा असतो हे मी तुम्हाला दाखवते. हा पाला असा सगळा छान वेचून काढायचा. हा बघा, याच्यापासून मी तुम्हाला बरेच प्रकार करून दाखवणार आहे, पण आत्ता आधी तुम्हाला पराठ्यासाठी थोडी पानं काढून घेते. ती कशी काढायची आणि कशी चिरायची हे दाखवण्यासाठी मी आधी थोडी पानं काढून घेते. हे बघा, यातल्या असा मी पाला काढून हा पाला मी चिरूनही घेतला आहे. बघा, ह्याच्यात काड्या ठेवायच्या नाही. बारीक काड्या जून असल्या तर अगदीच काढून टाकायला लागतात. कोवळी असेल तर ती शिजून जाते. याच्यात आता काही काडी वगैरे काही नाही. मी सगळा छान असा पाला काढून तो चिरून घेतला आहे. हा असा बाकीचाही मी काढून ठेवणार आहे आणि तुम्हाला वेगवेगळे याच्यापासून प्रकार करून दाखवणार आहे. याचे खूप प्रकार होतात आणि महत्त्वाचं म्हणजे हा एकदम हेल्दी आहे शेवग्याचा पाला. तर त्याच्यासाठी आपण हे शेवग्याच्या पाल्याचं पराठा करणार आहोत. तर मी घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवणार आहे काय काय घेतलं आहे ते. आपण पराठा करण्यासाठी हा आपण पाला छान असा बारीक चिरून घेतला आहे. त्यातल्या काड्या वगैरे काढून, एखादी काडी असली तरी ती कोवळी आहे ती जाईल, शिजून जाईल. पण असा मी आता हा पाला घेतला आहे. त्यामध्ये एक मी बारीक चिरलेला कांदा घालणार आहे, कोथिंबीर घालणार आहे. कांदा, कोथिंबीर, त्यानंतर हळद, लाल तिखट, बारीक मिरची सुद्धा बारीक चिरून टाकली. ओली मिरची तरी चालते पण मी तिखट घालणार आहे. हे लाल तिखट घातलं आहे. हे काश्मीरी तिखट आहे त्याच्यामुळे जरा जास्त लाल दिसतं आहे. हिंग, त्यानंतर मीठ, चवीनुसार मीठ. आपल्याला पिठं घालायचे त्यानुसार अंदाजानं मीठ घालायचं. चिमूटभर साखर. कुठचाही तिखट पदार्थ म्हटला की त्याच्यात साखरेची चिमटी हवी. साखर. नंतर आता मी थोडेसे तिळही टाकणार आहे त्याच्यात. दिसतातही चांगले आणि लागतातही चांगले खायला. त्याच्यात तेल घालणार आहे. थोडासा चाट मसाला घातला तरीही चालेल, छान लागेल, तो घालते मी. ते चिमूटभर चाट मसाला, एक वेगळी चव येते त्याच्यामुळे. ची पावडर घालणार आहे. 1 चमचा जिरा पावडर. असं मीठ लावून सगळा मसाला लावून घेणार आहे. बघा असं. मी त्यामध्ये 1 मोठी वाटी कणिक घालणार आहे. या पाल्याला काय फार मोठा वास नसतो, त्याच्यामुळे असं कुठच्याही याच्यात पराठ्यात किंवा कशातही घातला पाला हा तरी चांगला लागतो. म्हणजे असा उग्र वास वगैरे त्याला काही नाही आणि पौष्टिक आहे अतिशय. हा बघा, आता याच्यात मी 1 वाटी, ही मोठी 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. बेसन घेतलं आहे. तर हे आपण सगळं एकजीव करणार आहोत व्यवस्थित आणि पाणी घालून घट्ट असं मळून घेणार आहोत. आता हे पोळीच्या पिठासारखं मी पीठ तसं मळून घेणार आहे पाणी घालून. एकदम मस्त पराठा होतो हा. पिठाचा गोळा भिजवून तयार आहे. तर आपण हे 10 मिनटं मुरायला देऊया आणि नंतर आपण ह्याचे छानपैकी पराठे लाटूया. सुंदर हेल्दी पराठा. आता आपलं हा छान 10 मिनटं गोळा भिजवून ठेवला होता आणि सुंदर असा मऊसूत गोळा आपला तयार आहे. तर मी याचे गोळे करून घेणार आहे. जसे आपण पोळ्यांना गोळे करतो तसे याचे गोळे करणार आहे. आणि फार एकदम अगदी पातळही करायचा नाही पराठा आणि एकदम जाडही नाही करायचा. बघा, सुंदर पीठ झालेलं आहे. असे गोळे करून घेते सगळे आणि आपण त्याचे पराठे लाटूया. असा गोळा आपण घ्यायचा, नंतर तो पिठात घोळवून घ्यायचा. आपल्या नेहमीच्या कणकीतच घोळवून घेतलेला आहे. आता मी तो असा लाटून घेणार आहे आणि त्याला थोडं आतून तेल लावणार आहे.
मी जसा आपण पोळीला हे करतो तसा किंवा चौकोनी कसा आपल्याला हवा असेल तसा आपण त्याचा आकार देऊ शकतो. चौकोनी करा, गोल करा, कसाही करा. असा केला की त्याला लेअरही चांगले येतात, म्हणून असा करायचा. विविध प्रकाराने हा करता येतो आणि आकार कुठचा ह्याच्यापेक्षा चव कशी ह्याला महत्त्व. मी फार मोठे करणार नाही, छोटे छोटेच करणार आहे. चौकोनी झाला तरीही चालतो पराठा. खूप सुंदर दिसतो, रंगही छान येतो आणि शेवग्याच्या पानात अगदी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळ्याला उपयोगी असा हा आपला शेवगा आहे. रक्तदाब नियंत्रित ठेवतो, मधुमेह नियंत्रित ठेवतो. बहुगुणी असा हा शेवगा आहे, पौष्टिक. आपण याचं सूप करू शकतो, भाजी करू शकतो, खूप प्रकार याचे करता येतात. मीही तुम्हाला सगळं दाखवणार आहे करून एक एक. आज आधी आपण पराठा बघूया. आपण तव्यावर थोडं मी तूप लावून घेणार आहे आणि छोटासाच पराठा पहिला केला आहे. हे बघा, तव्याला तूप लावून घेते आणि हा आपण आता त्या तुपावर पराठा घालणार आहोत. छान असा आपण खरपूस भाजून काढायचा. आपण दुसरा घ्यायचा लाटायला. आत कांदा वगैरे घातलेला असल्यामुळे एकदम खुसखुशीत असा आपला पराठा होणार आहे. छान चविष्ट, खुसखुशीत, बहुगुणी असा हा पराठा आहे. बहुगुणी नुसता लाटला असा तरीही चालतो, म्हणजे काही त्याच्यात घड्या घालायला हव्यात असंही नाही. असाच लाटला तरीसुद्धा चालतो. आपल्याला ज्या प्रकारात हवा तसं तुम्हाला विविध प्रकारांना मी करून दाखवते. आता हा मी अगदी नुसता लाटला आहे, घडी वगैरे न घालता. किती सुंदर दिसतो आहे बघा आणि लाटायलाही पटापट येतो, खायलाही छान लागणार आहे, टेस्टी एकदम. आणि शक्यतो म्हणजे पावसाळ्यात ह्या गोष्टी सगळ्या मिळतात आणि आत्ता ह्या एकदा तरी पावसात खावं हे सगळं. किती सुंदर दिसतंय बघा. छान भाजून काढायचा खरपूस असा. बटर लावलं तरीही चालतं, तूप लावलं तरी चालतं, तेल लावलं तरी चालतं. तुमच्याकडे जे काय उपलब्ध असेल ते लावायचं. हा बघा किती सुंदर असा खुसखुशीत आपला पराठा होणार आहे. तीळ आहेत ते पण छान लागतात. सगळं मस्त एकदम हेल्दी पराठा. यामध्ये ए जीवनसत्व पण भरपूर प्रमाणात असतं. पोटॅशियम, मॅग्नेशियम सगळं ह्याच्यात आहे. त्याच्यामुळे कुठच्याही आजारावर हा अतिशय शेवगा गुणकारी आहे. आता आपण छानपैकी असा काढून घेऊया. हा बघा किती सुंदर आपला पराठा झाला आहे तो. मस्त एकदम छान. तर आपण दुसरा टाकूया. हे मी इथे तेल तूप लावून घेते जरा, म्हणजे व्यवस्थित आपलं तूप लावलं जातं एका बाजूला. वर टाकल्यावर व्यवस्थित लावलं जात नाही म्हणून असं लावून घेते. सगळीकडे तूप सारखं लागेल एका बाजूला. त्या परत आपण दुसरा टाकूया. तेल तूप असं लावून जरी पोळीला घडी घालतो असा केला तरीही चालेल. हा बघा किती प्रकारांना तुम्हाला करून दाखवते वेगवेगळ्या. ज्याला जमेल तसा ज्याने त्याने करावं, पण वेगवेगळे प्रकार तुम्हाला दाखवले. आपण हा परतून घेऊया. एकदम सोपा पराठा आहे. भाजी दाखवणार आहे तुम्हाला करून. सुंदर रंग आलाय बघा मस्तपैकी.
छान असा फुगायला लागेल बघा हळूहळू. सुंदर झालाय तो. परत तिसरा टाकते. 3 प्रकारानं 3 करून दाखवले तुम्हाला लाटून. बटर लावलं तरी खमंग लागतो, बटर लावून सुद्धा. पण आज मी तूप लावलं आहे. काही नसेल तर तेल लावून सुद्धा चालेल. असा आपला हा शेवग्याच्या पानांचा हेल्दी पराठा खाण्यासाठी तयार आहे. आता हा पराठा मी कसा केला, काय काय केलं, पाला कसा चिरला, कसा काढला आणि त्याच्यात कुठची पिठं वापरली, काय काय केलं, हे तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. समोर असलेलं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. आत्ता ह्या पाल्याचा उत्तम सीझन आहे. आता पाऊस पडलेला आहे, छान कोवळा पाला मिळतो. अशा वेळी हा पदार्थ नक्की करून बघा आणि करून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कळवा. धन्यवाद.